हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर फायनली आपली पुण्याला जायचा टाईम झाला आहे. सो आम्ही निघालो होतो दिंडोरीवरनं आणि आम्ही ब्लाब्लाने वगैरे जातो नाशिकवरनं. सो आम्ही दिंडोरीवरनं बसने वगैरे चाललो होतो आणि रोडनी सगळीकडेच कामं चालू आहे. सो खूप जास्त गर्दी होती रोडनी आणि संडेही होता. सो आम्हाला रात्री पोहोचायला खूप जास्त टाईम झाला होता, रात्र झाली होती. आणि तुम्ही माझी घरात धूळ बघू शकता, किती जास्त धूळ झाली आहे, म्हणजे भयानक इतकी धूळ होती की लिमिट नाही. आणि त्यात घरून येताना रोहनकडनं आमची एक विंडो ही ओपन राहिली होती, म्हणजे जाळी होती तिला टाकलेली, त्यामुळे गादीत वगैरे सुद्धा धूळ झाली होती. इतकी भयानक धूळ होती घरात. तसंच आम्ही रात्र काढली आणि सकाळी उठून मी घरं वगैरे तर झाडून पुसून वगैरे झाले होते. त्यानंतर मी बाल्कनी वगैरे झाडायला घेतली. तुम्ही बाल्कनीत माझा धूळ बघू शकता किती भयानक आहे. म्हणजे फक्त 8च दिवस घरी गेली होती तरीही बाल्कनीची कंडिशन बघू शकता तुम्ही किती भयानक झाली. इतकी जास्त धूळ होती आणि इथनं कंटिन्यू गाड्या वगैरे जात असतात आणि कन्स्ट्रक्शन चालू असतं ना शेजारी वगैरे, त्यामुळे कंटिन्यू तर धूळ असतेच. बट एक 8 दिवसाचा गॅप गेला, सो धूळ बघू शकता तुम्ही किती भयानक आहे. मग त्यानंतर मी बाल्कनी वगैरे क्लीन करून घेतली. त्यानंतर बाल्कनी धुवून घेतली. मी कमीत कमी 2 ते 3 वेळेस बाल्कनी धुतली, तेव्हा बाल्कनीची धूळ वगैरे गेली. त्यानंतर मी ब्लँकेट वगैरे धुवून घेतले होते आणि मी ते ग्रिलवर, आमची गॅलरीची ग्रिल आहे त्यावर गाद्या वगैरे सुकत टाकल्या होत्या. त्या मला झटकायच्या होत्या. त्यासाठी माझं ज्या खोळी वगैरे किंवा ब्लँकेट माझे धुवून झाले होते ते सगळे मी मध्ये घेऊन आले आणि त्यानंतर ह्या गाद्या वगैरे झटकायला स्टार्ट केलं होतं मी. म्हणजे त्यातही इतकी भयानक धूळ झालेली होती बिकॉज ती खिडकी ओपन राहिली होती. गादी एक साईडने झटकून झाल्यानंतर माझ्याकडे दुसरी गादी आहे, तीही मी झटकून घेतली आणि ही गादी जी मेन गादी आहे ती पलटून तिची दुसरी साईड वगैरे पण झटकून घेतली. त्यानंतर मी घरून झाडं वगैरे आणले होते, मला ते झाडं लावून घ्यायचे होते. सो मी मोगऱ्याच्या काड्या वगैरे आणल्या होत्या आणि मी एक कढीपत्त्याचं झाड वगैरे आणले होते, ते मला सगळेच लावून घ्यायचे होते. सो माझं त्याचं प्रिपरेशन वगैरे चालू. माझ्याकडे ज्या आधीच्या कुंड्या होत्या त्यातले झाडं वगैरे सुकले वगैरे होते, जे काही कामाचे नव्हते राहिले ते सगळं मी हे क्लीन करून झाडं वगैरे लावून घेते. कढीपत्त्याचं झाड लावून झालं होतं. त्यानंतर मी ह्या मोगऱ्याच्या काड्या वगैरे आणल्या होत्या, त्याची पानं वगैरे काढून घेत होती मी आणि ते कट करून त्या लावून घेत होती. त्या लावून झाल्यानंतर माझी बाल्कनी पुन्हा खूप गंदी झाली होती, पुन्हा सगळी माती झाली होती. त्यानंतर मी पुन्हा एकदा बाल्कनी स्वच्छ क्लीन करून घेतली आणि जो काही झाडांचा पाला वगैरे कचरा वगैरे झाला होता तो सगळा डस्टबिनमध्ये भरून बाल्कनी पुन्हा वॉश केली. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.